गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी सुमन हायस्कूल बारामधून तेजल जरीवाला. इयत्ता 10वीसाठी युनिट 2 द ह्युमन रॉबोट याचं दुसरं पार्ट आपण शिकणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण शिकलो प्रेम चोपडाद्वारा रामसिंग 070 नावाचं रोबोट विकत घेतलं जातं. तो त्याच्या कामाने खूप खुश आहे, म्हणून तो असं विचार करतो की याने चोरी केली तरी त्याला कळणार नाही आहे. म्हणून मोठमोठ्या मॉल्समधून आणि ज्वेलरी शॉप्समधून त्याच्याद्वारा चोरी केली जाते. एक वेळा अफगाणी ग्रेप्स चोरले जातात, जे एका व्हेंडरने पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे पोलिसांमध्ये कंप्लेंट केली जाते. पोलिसांमध्ये कंप्लेंट गेल्यानंतर त्याच्यावर वॉच ठेवली जाते आणि एका जवेरी ज्वेलर्समध्ये रामसिंगला पकडलं जातं. मालिकी हक्क प्रेम चोपडाचं असल्यामुळे प्रेम चोपडाला अरेस्ट केलं जातं. पण प्रेम चोपडा बेलवर सुटतो आणि आता पुढे काय होईल ते आपण पाहूया. He had cleverly disposed them of through his gang. To dispose म्हणजे विल्हेवाट लावणे. तो इतका हुशार होता की त्याची जी गँग होती त्याच्या मदतीने त्याने चोरीचं सगळं सामान जे होतं ते विकून टाकलं होतं किंवा मित्रांना दिलं होतं. इन द कोर्ट ही डिनाईड ऑल द चार्जेस. आणि कोर्टमध्ये त्याने हे सगळे चार्जेस डिनाईड केले की मी हे केलंच नाही आहे. समवन एल्स सीम टू हॅव टेम्प्टेड विथ रामसिंग 070 प्रोग्राम. आणि पुढे त्याने सांगितलं की रामसिंगच्या प्रोग्रामजवळ कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. द पोलीस फाउंड मी ॲट होम. आणि जेव्हा चोरी झाली तेव्हा मी तर घरी होतो. ही आर्ग्यूड. तो म्हटला. काउन्सिल गोयल क्लिअर्ड हिज थ्रोट अँड रीच्ड क्लोजर टू द जज. स्वतःचा आवाज खंखेरत काउन्सिल गोयल जजजवळ गेले. कन्सिडरिंग मिस्टर चोपडाज एक्सप्लेनेशन. जर मिस्टर चोपडा यांनी दिलेलं एक्सप्लेनेशन जर आपण प्रमाणित धरलं अँड द हॅपनिंग्स ऑफ द लास्ट फ्यू डेज आणि मागच्या कित्येक दिवसापासून झालेल्या घटना, व्हेन सो मेनी ज्वेलर्स, खूप सारे ज्वेलर्स, दागिने विकणारे अँड क्युरिओ डीलर्स हॅव बीन अफेक्टेड. आणि प्राचीन वस्तू विकणारे जे लोक आहेत त्यांना जो त्रास झाला आहे, ते जे अफेक्ट झालेलं आहे, इट सीम्स इम्पॉर्टंट टू नो द वर्किंग ऑफ रामसिंग रोबोट. या दोघं गोष्टी समजण्यासाठी रामसिंगची काम करण्याची पद्धत आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आय रिक्वेस्ट रामसिंग रोबोट टू बी कॉल्ड इन द कोर्ट. आणि म्हणून मी जज साहेबांना विनंती करतो की रामसिंगला कोर्टात बोलवण्यात यावं. रोबोट गोज टू द कोर्ट वेअर द हेडलाईन्स इन द नेक्स्ट डेज पेपर. दुसऱ्या दिवसाच्या पेपरमध्ये सगळ्या न्यूजपेपरमध्ये एकच गोष्ट छापलेली होती, रोबोट गोज टू कोर्ट. पहिल्यांदा रोबोट कोर्टात जाणार. द नेक्स्ट डे द कोर्ट वॉज ओव्हरक्राउडेड विथ पीपल कीन टू वॉच अ रोबोट इन द विटनेस बॉक्स. द नेक्स्ट डे द कोर्ट वॉज ओव्हरक्राउडेड. दुसऱ्या दिवशी कोर्टात खूप गर्दी होती, फक्त हे पाहण्यासाठी की विटनेस बॉक्समध्ये हा रोबोट कसा दिसेल. गोयल वॉज टिकिंग ऑफ पॉईंट्स टिल द लास्ट मोमेंट. आणि काउन्सिल गोयल सगळे पॉईंट्स लास्ट मोमेंटपर्यंत व्यवस्थित तपासून पाहत होते. ही अपियर्ड कॉन्फिडेंट अँड क्रेझ, बट सो वॉज प्रेम चोपडा. मिस्टर गोयल आणि प्रेम चोपडा दोघंही खूप कॉन्फिडेंट दिसत होते. नेव्हर वूड धिस मशीन, हा मशीन कधीही, मॅन बिट्रे हिज मास्टर, जसा माणूस दुसऱ्याला दगा देऊ शकतो तसं मशीन कधीही देणार नाही. द प्रोसिडिंग बिगॅन अँड रामसिंग 070 अपियर्ड इन द विटनेस बॉक्स. कोर्टची कार्यवाही चालू झाली आणि विटनेस बॉक्समध्ये रोबोटला आणलं गेलं. युअर ऑनर, काउन्सिल गोयल बिगॅन. काउन्सिल गोयलने केस चालू केलं. I am told by super robots that the memory tape designed in these types of robot contain information of the previous week. अशा रोबोट्समध्ये मेमरी टेपमध्ये मागच्या आठवड्याची पूर्ण इन्फॉर्मेशन स्टोअर असते. बट द केस स्टार्टेड अ फोर्टनाईट आफ्टर द इन्सिडेंट. 15 दिवसांनी आपण केस चालू करतो आहे. द निडेड इन्फॉर्मेशन मस्ट बी वाईप्ड आउट. आपल्याला हवी असलेली इन्फॉर्मेशन कदाचित आता धुतली गेलेली असेल, संपलेली असेल. द जज सेड. जज साहेबांनी सांगितलं. काउन्सिल गोयल स्माइल्ड सॉफ्टली, स्टॅरिंग ॲट प्रेम चोपडा.
प्रेम चोपडाकडे बघत मिस्टर गोयलने एक छान स्माईल दिली. सर, द रोबोट हॅज बीन स्विच्ड आउट ऑफ ऑपरेशन एव्हर सिन्स. जज साहेब, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण जेही रोबोट असतात त्यांचे ऑपरेशन कधीही स्विच ऑफ होत नाही. प्रेम चोपडाज फेस फॅल. प्रेम चोपडाला आता भीती वाटत होती. बट ही वॉज कॉन्फिडेंट रामसिंग 070 वूड ओबे हिज मास्टर. त्याला भीती देखील वाटत होती, पण त्याला ह्या गोष्टीचं कॉन्फिडन्स आहे की रामसिंग 070 काहीही सांगणार नाही. द सिक्रेट वॅर सील्ड. जे पण सिक्रेट्स आहेत ते तो कधीही बाहेर पाडणार नाही. यू मे कंटिन्यू, ऑर्डर्ड द जज. आणि जजने मिस्टर गोयलला ऑर्डर दिली की तुम्ही आता केस पुढे चालू करू शकता. काउन्सिल गोयल टर्न टू रामसिंग रोबोट. आता काउन्सिल गोयल विटनेस बॉक्समध्ये असलेल्या रामसिंगजवळ गेले. हू इज युअर मास्टर? तुझ्या मालकाचं नाव काय? अ डल ब्ल्यू लाईट फ्लॅश्ड अँड आफ्टर अ मोमेंटरी व्रिंग साऊंड द रोबोट स्क्वॅक्ड इन हिज मेटॅलिक टोन, मिस्टर प्रेम चोपडा. त्या रोबोटच्या आतून एक ब्ल्यू कलरची लाईट झाली. नंतर किर असा आवाज आला आणि त्याने एका मेटॅलिक टोनमध्ये उत्तर दिलं, मिस्टर प्रेम चोपडा हे त्याच्या मालकाचं नाव आहे. व्हॉट डिड यू डू फॉर मिस्टर प्रेम चोपडा? तू त्यांच्यासाठी काय करतोस? हे प्रश्न गोयलद्वारा त्या रोबोटला विचारलं गेलं. अ पॉज, अ व्हिर, देन अ मेटॅलिक आन्सर. थोडी वेळ शांतता राहिली. नंतर किर असा आवाज आला आणि मेटॅलिक रोबोट उत्तर देत म्हटला, क्लिनिंग, मॉविंग द लॉन, वॉशिंग, डुईंग डिशेस, शॉपिंग. घर स्वच्छ करणं, गार्डन स्वच्छ करणं, कपडे धुणं, वॉशिंग डिशेस, आणि मी त्यांच्यासाठी शॉपिंग देखील करतो. रिकॉल इन डिटेल युअर ॲक्टिव्हिटीज ऑफ लास्ट 6 days. काउन्सिल गोयल इंटरप्टेड. त्याला मध्येच अडकवत काउन्सिल गोयल म्हटले, मागच्या 6 दिवसात तू जे काम केलं असेल त्या सगळे मला सांग. द मेमरी टेप वेंट ऑन मेकॅनिकली अँड मोनोटोनसली. आता मागचं सगळं आठवण करायचं मेमरी टेपने चालू केलं. ओपन द बूट ऑफ द कार. कारचा मागचा दरवाजा मी उघडला. एम्प्टीटेड द ग्रोसरीज. किराणा माल त्यात खाली केला. शट द बूट. पुन्हा कारचं दार बंद केलं. टर्न. मग मी फिरलो. मूव 30 steps. नंतर मी 30 पाय चाललो. स्टॉप. थांबलो. क्युरिओ शॉप ऑन द लेफ्ट. डाव्या बाजूला खूप प्राचीन वस्तू विकल्या जातात असं एक दुकान होतं. इन्स्ट्रक्शन सिग्नल. आणि नंतर इन्स्ट्रक्शन सिग्नल आलं. ब्लँक. मूव्ड लेफ्ट. नंतर मी पुन्हा डावीकडे वळलो. टर्न. फिरलो. 20 steps. 20 पाय चाललो. ॲट धिस पॉईंट द काउन्सिल कमांडेड. इथं थांबून लगेच काउन्सिलने त्याला ऑर्डर दिली, स्टॉप, रिव्हर्स अँड प्ले. थांब. पुन्हा मागचं बोल. अगेन देअर वॉज अन ऑबिव्हियस पॉज आफ्टर द इन्स्ट्रक्शन सिग्नल. पुन्हा जिथं त्याला इन्स्ट्रक्शन दिली गेलेली होती तिथं पुन्हा पॉज आणि ब्लँक असं सिग्नल आलं. काउन्सिल गोयल स्टॉप द टेप. काउन्सिल गोयल यांनी टेप बंद केला. नोटीस द पॉज युअर ऑनर. युअर ऑनर, जज साहेबा, तुमच्या लक्षात आलं असेल की इथं एका जागेवर पॉज येतो आहे. सम ॲक्शन इज नॉट रिव्हील. काहीतरी असं आहे की जे आपल्यापर्यंत पोचत नाही आहे. व्हॉट वेअर दीज इन्स्ट्रक्शन्स? असल्या कुठल्या सूचना ते असू शकतात? हू गेव दीज इन्स्ट्रक्शन? ही सूचना कोणी दिली असेल? ही क्वेश्चन रामसिंग 070. हे सगळे प्रश्न त्याने रामसिंगला विचारले. इन्फॉर्मेशन नॉट टू बी रिव्हील्ड, ही रिस्पॉन्डेड. आणि लगेचच रामसिंगने सांगितलं की कुठलीही माहिती बाहेरच्याला द्यायची नाही आहे. बट वाय? पण का? रोबोट डू नॉट डिसओबे मास्टर्स. रोबोट्स कधीही त्यांच्या मालकाची आज्ञा डिसओबे करत नाही, म्हणजे कधीही आज्ञाभंग करत नाही. सेव्हरल पीपल हू हॅव सफर्ड लॉसेस विल बी हार्म्ड इफ दीज इन्स्ट्रक्शन्स आर नॉट रिपोर्टेड.
पण तुझ्यामुळे दुसऱ्या लोकांना तो त्रास झाला आहे ना, आणि त्यांना जो त्रास होतो आहे ते पण तर सफर करत आहेत. व्हॉट वेअर दोज इन्स्ट्रक्शन्स, सांग त्या इन्स्ट्रक्शन्स कुठल्या होत्या. काउन्सिल गोयल पर्सिवेडेड, काउन्सिल गोयल यांनी पुन्हा त्याची खात्री करून घेतली. रोबोट्स डू नॉट हार्म पीपल, रोबोट्स कधीही लोकांना त्रास देत नाही, त्यांना इजा पोचवत नाही. रामसिंग 070 रिस्पॉन्डेड मेकॅनिकली, त्याने लगेचच उत्तर दिलं. मेनी पीपल हॅव सफर्ड, स्पीक अप रामसिंग 070. काउन्सिल गोयल स्ट्रेस्ड ईच वर्ड, प्रत्येक शब्दावर भार देत लगेचच गोयल यांनी पुन्हा रामसिंगला सांगितलं की तुझ्यामुळे खूप लोकांना त्रास झाला आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नो रामसिंग, प्रेम चोपडा शाउटेड नर्वसली. प्रेम चोपडा लगेच जोरात बोला, नाही रामसिंग. बट द जज वॉर्न्ड, लगेचच जज यांनी प्रेम चोपडाला वॉर्निंग दिली. कीप क्वाइट, शांत बसा. कम ऑन रामसिंग 070, द जज सेड. रामसिंग तू बोल. रामसिंग jerked his head left the right towards the judge. आधी डाव्या लाईनला मग उजव्या साईडला रामसिंगने पाहिलं. अ साऊंड इंडिकेटेड द हॅम्परिंग ऑफ रनिंग स्टेप्स. त्याच्या शरीरावर असलेले ते जे इंडिकेटर होते ते पाहून असं कळत होतं की ते काहीतरी अडथळा आणत आहेत. जॅमिंग ऑफ कॉशन सिग्नल, त्याच्या आत असलेलं मेमरी टेप जॅम झालं असेल असं वाटत होतं. पिप 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 पिप. द क्रॅकिंग साऊंड अँड द इंडिको लाईट इंटेन्सिफाईड. निळ्या कलरची ती लाईट आता जास्त तीव्र होऊ लागली होती. अ रेड लाईट फ्लॅश ऑन द फोरहेड ऑफ रामसिंग रोबोट सिग्नलिंग डेंजर. आता त्याच्या कपाळावर असलेलं ते लाल कलरचं लाईट इंडिकेट करत होतं की काहीतरी खराब होणार आहे. रिपोर्टिंग सिस्टम फेल्ड. रिपोर्टिंग सिस्टीम म्हणजे इन्फॉर्मेशन देणारी सिस्टीम फेल झाली होती. टायनी शटर्स इन द सेंटर ऑफ हिज चेस्ट ओपन डिस्प्लेइंग अ स्मॉल TV स्क्रीन फ्लॅशिंग. आता त्याच्या चेस्टवर असलेलं एक छोटं असं शटर उघडलं की ज्याच्यावर TV स्क्रीनवर लिहिलेलं होतं सिस्टम डिसइंटिग्रेटेड, म्हणजे हे रोबोट आता खराब झालं आहे. रामसिंग रोबोट हॅड डिफ्यूज्ड. रामसिंग रोबोट हे आता पूर्णपणे बंद झालं आहे. ओ नो, क्राईड द सेल्समॅन्स ऑफ सुपर रोबोट्स. सुपर रोबोट्समध्ये असलेला जो सेल्समॅन होता तो जोरात म्हटला, अरे नाही, ही इज डिफ्यूज्ड, ही इज डेड. त्याने स्वतःचं काम स्वतःच बंद करून घेतलं आहे, तो मेला आहे आता. देअर वॉज अ हश इन द कोर्टरूम. आणि आता कोर्टमध्ये फक्त आणि फक्त शांतता होती. सायलेन्स प्रिव्हेल्ड फॉर लॉंग इन द कोर्टरूम. कित्येक वेळेपर्यंत आता कोर्टात फक्त शांतता होती. द काउन्सिल क्लिअर्ड हिज थ्रोट अँड सेड. काउन्सिलने पुन्हा बोलायचं चालू केलं. रोबोट्स डू नॉट कॉज हार्म टू पीपल. ते कधीही माणसांना इजा पोचवत नाही. नायदर कॅन दे डिसओबे देअर मास्टर्स. आणि कधीही स्वतःच्या मालकाला दगा देत नाही. दोज इन्स्ट्रक्शन फ्रॉम मिस्टर प्रेम चोपडा वेअर नॉट टू बी रिव्हेल. आणि प्रेम चोपडाद्वारा दिल्या गेलेल्या त्या इन्स्ट्रक्शन कुणालाही सांगायच्या नव्हत्या. दे कुड हॅव बीन इंजुरियस टू हिज ओन एक्झिस्टन्स, अ थ्रेट टू द रोबोट्स लाईफ. आणि कदाचित जर त्याने ते सांगितलं असतं तर ते त्याच्यासाठी खूप खराब झालं असतं किंवा रोबोट्सच्या लाईफविषयी त्यांच्या जगण्याला ते एक धोका होतं. इफ ही रिव्हील्ड देम, आणि जर ते त्याने सांगितलं असतं ही वूड डिसओबे हिज मास्टर, तर त्याने मालकाला दगा दिला असं झालं असतं. इफ ही डिड नॉट, आणि जर ते त्याने नसतं केलं ही वूड हार्म अदर्स, तर त्याने दुसऱ्यांना इजा पोचवली असती. आणि त्याचे 3 प्रिन्सिपल आहेत की तो स्वतःलाही इजा करणार नाही, त्याच्या मालकालाही धोका देणार नाही आणि लोकांचं देखील खराब करणार नाही. धिस कॉन्फ्लिक्ट बॉट रामसिंग्स एंड. आणि कदाचित ह्याच संघर्षामुळे रामसिंगने स्वतःला संपून टाकलं. ही चोज टू ब्रेक अपार्ट रादर दॅन टू टेल अ लाय.
त्याने असं विचार केलं की मी स्वतः संपणं कधीही चांगलं खोटं बोलण्यापेक्षा, हर्टिंग ह्युमन बिंग्स, लोकांना त्रास देण्यापेक्षा, ऑर बिकमिंग अनफेथफुल, किंवा स्वतःच्या मालकीला दगा देण्यापेक्षा. स्ट्रेसेस ऑफ पेन अँड डिप्रेशन मार्क द काउन्सिल्स फेस. आता काउन्सिलच्या फेसवर, वकिलाच्या फेसवर थोडं टेन्शन दिसत होतं. द जज पॉन्डर्ड फॉर अ वाईल अँड प्रोक्लेम्ड. जज देखील थोड्या वेळ थांबल्या आणि नंतर त्यांनी जाहीर केलं, द कोर्ट डिक्लेअर्स प्रेम चोपडा गिल्टी ऑफ थॅफ्ट. हे कोर्ट प्रेम चोपडाला ह्या चोरीसाठी गुन्हेगार मानत आहे. द काउन्सिल पिक्ड अप हिज फाईल विथ अ बो लेफ्ट द कोर्टरूम. काउन्सिल गोयलने स्वतःची फाईल हातात घेतली आणि आपल्या मालकाला वाकून अभिवादन करत ते तिथून निघून गेले. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सेकंड पार्टमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे रामसिंग 070 कोर्टमध्ये आला. त्याने स्वतःच्या मालकाला त्रास नको व्हायला किंवा लोकांना देखील त्रास नको व्हायला म्हणून स्वतःला संपून टाकलं. आणि शेवट आपण पाहिलं जजद्वारा दिलं गेलेलं प्रोक्लेम म्हणजे जाहीर केली गेलेली सूचना की कशा प्रकारे प्रेम चोपडा हा अपराधी आहे. या सर्व गोष्टी आपण शिकलेलो आहोत ह्या युनिटमध्ये, ज्याचं नाव होतं द ह्युमन रोबोट्स. Thank you.